नासिक जिले के येवला तालुका में लोकतंत्र दिवस के अवसर पर येवला पंचायत समिति द्वारा एक महत्वपूर्ण आयोजन किया गया, जिसमें ग्रामीण भाग के ग्राम संस्थों की समस्या का समाधान किया गया। इस आयोजन का मुख्य उद्देश्य ग्रामीण नागरिकों की शिकायतों का निवारण करना था और ये सुनिश्चित करना था कि उनकी समस्याओं का शीघ्र ही और प्रभावी समाधान हो। येवला पंचायत समिति में लोकतंत्र दिवस के अवसर पर ग्रामीणों की शिकायतों का समाधान किया गया। समूह विकास अधिकारी संदीप वायल ने बताया कि ये कार्यक्रम हर महीने आयोजित किया जाएगा। इस दिन ग्रामीणों ने पानी, सड़क निर्माण, कृषि सहायता जैसी समस्या उठाई, जिन्हें तत्काल समाधान किया गया। ग्रामवासियों ने पंचायत समिति के इस कदम की सराहना की और इसे सकारात्मक पहल बताया। मुख्यमंत्री 100 दिवस प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आज पंचायत समिती येवला इथं आपण येवला तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी आणि तक्रारींचं निवारण करण्यासाठी या ठिकाणी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या लोकशाही दिनासाठी 70 ते 80 नागरिक पंचायत समितीला उपस्थित होते। त्यातल्या 15 ते 20 नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्याच्यातल्या बहुतांश नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्या बऱ्यापैकी घरकुलासाठी जागा उपलब्ध नसणे किंवा घरकुलांचे त्यांचे हप्ते न पडणे किंवा त्यांचे रोजगार हमीचे पैसे न मिळणे किंवा घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये त्या समस्या होत्या। तर त्याच्या अनुषंगाने आपण सगळ्या नागरिकांचं त्या ठिकाणी समस्यांचं निवारण केलेलं आहे आणि त्याच्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाला आपण आदेशित केलेला आहे। आणि पुढचा जो आपला लोकशाही दिन असणार आहे तो 1 महिन्याच्या अंतराने आपण प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी लोकशाही दिनाचं आयोजन करणार आहोत। आणि पाठीमागच्या लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी तक्रारी दिलेल्या होत्या तर कमीत कमी पुढच्या लोकशाही दिनापर्यंत त्या 100% तक्रारींचं आपण कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी निराकरण करणार आहोत। आणि येवला तालुक्यातील नागरिकांना माझं आव्हान राहील ग्रामीण भागातील की तुम्ही या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि तुमच्या ज्या तक्रारी असतील, अडीअडचणी असतील तर त्याचा आपण त्या ठिकाणी निश्चितच निपटारा करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।